नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अमराव लांडगे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आतापर्यंत आपण क्लास 9 चॅप्टर सेटचे आपण बरेचसे टॉपिक यामध्ये पाहिले आहेत. आता नेक्स्ट नंबर टॉपिक यामध्ये आपल्याकडे आहे ऑपरेशन्स ऑन सेट. ऑपरेशन्स ऑन सेट. आता आपण ज्याप्रमाणे आपण नंबर्स वरती ऑपरेशन करतो, मग नंबर वरचे ऑपरेशन म्हणजे कोणते? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे जे काही आपल्याकडे ऑपरेशन आहेत, अगदी त्याच प्रकारे आपण सेट वरती देखील ऑपरेशन करू शकतो. आणि हे जे ऑपरेशन आहेत, तर यामधलं ऑपरेशन नंबर फर्स्ट त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन. फर्स्ट नंबरचं ऑपरेशन काय आपल्याकडे? इंटरसेक्शन ऑफ सेट्स. मग आता आपल्याला ज्याप्रमाणे नंबर वरती ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला नंबर एनी टू नंबर पाहिजे, तसंच आता आपल्याला यांच्यावर सेटवर ऑपरेशन करायचंय, म्हणजे आपल्याला कोणतेही दोन सेट पाहिजे. समजा मी या ठिकाणी कन्सिडर करतो सेट ए अँड बी. सेट ए आणि बी कोणतेही दोन सेट आहेत. मग आता इंटरसेक्शन ऑफ द सेट ए अँड बी, इंटरसेक्शन ऑफ द सेट ए अँड बी हा काय असेल? तर आपण म्हणणार इज अ सेट. तो पण काय येईल? सेटच येईल, पण काय असेल? इज अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी. पण इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी हे काय आहे? इज अ सेट. तो पण एक सेटच आहे, पण सेट कोणता? कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी. सेट ए आणि सेट बी या दोघांच्याही कॉमन एलिमेंटचा तो काय? एक सेट आहे, आणि त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. आता सेट ए आणि बी यांच्यामधलं इंटरसेक्शन आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवणार? तर आपण यासाठी हा उलटा यू यासारखा आपण सिम्बॉल लिहिणार. याला आपण या प्रकारे लिहिणार, आणि वाचणार कसं? याला आपण वाचणार ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी असं आपण याला वाचणार. ठीक आहे. मग आता याचं एखादं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तर सपोज म्हणतो मी एक्झाम्पल नंबर 1 किंवा या एक्झाम्पल मध्ये सेट ए कन्सिडर करतो मी. यामध्ये सेट ए मध्ये आपण एलिमेंट घेऊ 1 2 3 4 5 असे एलिमेंट घेतले. एक सेट बी मी कन्सिडर करतो, यामध्ये एलिमेंट्स घेतो मी 3 4 5 6 7 असे आपण कन्सिडर केले. आता या दोन्ही सेटचं तुम्हाला काय करायचंय? दोन्ही सेटचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. आता सेट ए आणि सेट बी चं इंटरसेक्शन म्हणजे काय? तो पण एक सेटच येईल, म्हणजे यामध्ये पण तुमच्याकडे काही एलिमेंट येतील, पण कोणते? कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी. सेट ए आणि बी चे कॉमन कोणते? इथे 3 4 5 कॉमन येतात, म्हणजे ए इंटरसेक्शन बी यामध्ये काय येईल? तर 3 4 5 हे एलिमेंट्स यामध्ये येतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इंटरसेक्शन ऑफ सेट सांगू शकता. आता इंटरसेक्शन ऑफ सेट हे ऑपरेशन आपण घेत असताना याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता यामध्ये प्रॉपर्टी नंबर फर्स्ट काय सांगते? तुम्ही सेट ए चं इंटरसेक्शन सेट बी सोबत घ्या, किंवा सेट बी चं इंटरसेक्शन सेट ए सोबत जरी घेतलं तरी दोघांचाही येणारा सेट कसा राहील? तो सेट इक्वलच राहील. म्हणजे पहा, ए इंटरसेक्शन बी, ए चं बी सोबत इंटरसेक्शन घेतलं तर काय आलं? 3 4 5. जर समजा मी इथे बी इंटरसेक्शन ए हे जरी घेतलं, तर बी चे एलिमेंट कॉमन एलिमेंट आणि ए चे, बी आणि ए चे कॉमन एलिमेंट कोण कोण आहेत? 3 4 5. म्हणजे तुमच्याकडे ए इंटरसेक्शन बी घ्या किंवा बी इंटरसेक्शन ए घ्या, दोघांची व्हॅल्यू कशी आली? इक्वल आली, असं या ठिकाणी आपण सांगणार. आता यामध्ये प्रॉपर्टी नंबर सेकंड काय सांगते? इफ ए इज सबसेट ऑफ बी. सेट ए हा सेट बी चा काय आहे? तो सबसेट आहे. सेट ए जर सेट बी चा सबसेट असेल, तर अशा वेळेस यांनी सांगितलं देन ए इंटरसेक्शन बी या दोन्ही सेटचा आपण इंटरसेक्शन जर घेतलं, आता जो सेट लहान असते इक्वल टू तो सेट येते. आता असं काय येते? याचं एक एक्झाम्पल घ्या. सेट ए मध्ये एलिमेंट घेतो मी समजा 1 2 3. सेट बी मध्ये मी एलिमेंट घेतो 1 2 3 4 5. आता असं काय घेतलं? कारण की ए इज सबसेट ऑफ बी, म्हणजे ए चा प्रत्येक एलिमेंट सेट बी मध्ये आहे 1 2 3 यामध्ये आहे. आणि जर आता मी ए इंटरसेक्शन बी हे जर घेतलं,
म्हणजे याच्याहून आपण काय सांगणार की सेट ए हा सेट बी चा सबसेट आहे हा. मग आता काय करायचंय, ए इंटरसेक्शन बी तुम्हाला घ्यायचं, म्हणजे ए आणि बी मध्ये कोणते एलिमेंट येतील, कॉमन एलिमेंट. याच्यामध्ये पहा 1 1 2 2 3 3 1 2 3. पण 1 2 3 एलिमेंट कोणाचे आहेत, 1 2 3 एलिमेंट हे ए चे आहेत. म्हणून आपण म्हणणार की जर सेट ए हा सेट बी चा सबसेट असेल तर अशा वेळेस सेट ए आणि सेट बी यांचं इंटरसेक्शन इक्वल टू काय येईल, जो सबसेट आहे इक्वल टू तो सेट येते, असं या ठिकाणी आपण सांगणार. ठीक आहे. आता याच प्रॉपर्टीला थोडंसं मी उलटी प्रॉपर्टी करतो. आता इथे असं म्हणतो मी, सपोज ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए घ्यायच्याऐवजी म्हणतो मी बी. ए इंटरसेक्शन बी इक्वल टू काय घेतलं मी, बी. अशा वेळेस जसं इथे सांगितलं ए हा बी चा सबसेट आहे, म्हणून ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. आता ए इंटरसेक्शन बी इक्वल टू जर बी घेतलं तर अशा वेळेस काय राहील, सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. अशा वेळेस सेट बी हा सेट ए चा सबसेट असतो. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे याचा रेसिप्रोकल, म्हणजे इफ देन वाले आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ए इज सबसेट ऑफ बी असेल तर ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए, किंवा ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए असेल तर ए इज सबसेट ऑफ बी. अशा दोन्ही प्रकारची प्रॉपर्टी यामध्ये आपण लिहू शकतो, किंवा ही प्रॉपर्टी यामध्ये आपण सांगू शकतो. आता फोर्थ नंबरची प्रॉपर्टी यांनी काय सांगितली, जर समजा आपण एखादा सेट ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट या दोघांचा जर आपण इंटरसेक्शन घेतलं. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे कोणता, की ज्यामध्ये एलिमेंट्स ए चे एलिमेंट सोडून पण युनिव्हर्सल सेट मध्ये, म्हणजेच सेट ए आणि सेट बी मध्ये त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये एखादा एलिमेंट कॉमन आहे का, त्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, आणि म्हणून या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन इक्वल टू काय होईल, इक्वल टू फाय येते, म्हणजे एम्प्टी सेट येते. आता जर समजा मी एखाद्या सेटचं एम्प्टी सेट सोबत जर मी इंटरसेक्शन घेतलं, एखाद्या सेटचं काय घेतलं मी, एम्प्टी सेट सोबत इंटरसेक्शन. एम्प्टी सेट म्हणजे ज्यामध्ये एकही एलिमेंट नाही, म्हणजे यामध्ये एखादा एलिमेंट कॉमन येईल का, एकही एलिमेंट कॉमन येणार नाही, आणि म्हणून त्या सेटचं एम्प्टी सेट सोबत जर आपण इंटरसेक्शन घेतलं तर इक्वल टू काय असेल, एम्प्टी सेटच असते, असं या ठिकाणी आपण सांगणार किंवा येते. अशा ह्या इंटरसेक्शन ऑफ सेटच्या काही प्रॉपर्टीज यामध्ये आहेत. आता नेक्स्ट नंबर आपल्याकडे यामध्ये टॉपिक आहे, आता त्याला आपण ऑपरेशन म्हणणार नाही, तो आहे आपल्याकडे डिसजॉइंट सेट. आपण कोणत्याही दोन सेटला डिसजॉइंट कधी म्हणणार, तिथे समजा आपण याची डिफिनिशन सांगू, सेट ए अँड बी आर डिसजॉइंट सेट्स. पण कधी, इफ सेट ए अँड बी हॅव नो कॉमन एलिमेंट. जर सेट ए आणि बी मध्ये एकही कॉमन एलिमेंट नसेल तर सेट ए आणि बी या दोघांना काय म्हणणार तुम्ही, डिसजॉइंट सेट असं म्हणणार. म्हणजे जर समजा मी फॉर एक्झाम्पल एक सेट ए कन्सिडर करतो, ए मध्ये एलिमेंट घेतो मी 1 3 5, एक दुसरा सेट घेतो मी बी, यामध्ये एलिमेंट घेतो मी 2 4 6. ए आणि बी या दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, आणि म्हणून इथे आपण काय म्हणणार, देअरफॉर सेट ए अँड बी आर डिसजॉइंट. सेट ए आणि बी हे काय, डिसजॉइंट सेट्स आहेत. म्हणजे जर समजा मी यांचं इंटरसेक्शन घेतलं, आता इंटरसेक्शन घेतल्यावर एकही एलिमेंट कॉमन येत नाही, म्हणजे इक्वल टू काय येईल, एम्प्टी सेट. म्हणजे यावरून आपण असं देखील सांगू शकतो की कोणत्याही दोन सेटचं इंटरसेक्शन हे जर एम्प्टी सेट येत असेल तर ते दोनही सेट हे डिसजॉइंट असतात, किंवा डिसजॉइंट आहेत, म्हणून त्यांचं इंटरसेक्शन हे एम्प्टी असते. यानंतर आहे आपल्याकडे ऑपरेशन नंबर नेक्स्ट, त्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स. आता युनियन ऑफ सेट म्हणजे काय, तर यामध्ये आपण म्हणतो युनियन ऑफ सेट ए अँड बी. हा पण काय आहे, इज अ सेट, तो पण एक सेटच आहे, पण काय, इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी.
युनियन ऑफ सेट म्हणजे काय राहते, तर तो पण एक सेटच आहे, पण या येणाऱ्या नवीन सेट मध्ये ए चे सर्व एलिमेंट आणि बी सेटचे सर्व एलिमेंट्स हे त्यामध्ये येतील, म्हणजे त्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सेट. फॉर एक्झाम्पल समजा सेट ए मध्ये लिहितो मी, आपण हेच एक्झाम्पल घेऊ पहिलंच, 1 2 3 4 5. सेट बी इक्वल टू लिहितो मी 3 4 5 6 7. असं जर मी घेतलं सेट ए आणि सेट बी या दोघांची युनियन म्हणजे काय सांगितलं, तो पण एक सेट, पण काय ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए, सेट ए आणि सेट बी या दोघांची सर्व एलिमेंट्स. मग आपण याला लिहिणार कसं, याला लिहिणार आपण ए युनियन बी आणि वाचणार कसं ए युनियन बी इक्वल टू ए आणि बी चे सर्व एलिमेंट्स म्हणजे 1 2 3 4 5. याचा 3 4 5 यामध्ये येणार नाही कारण की रिपिटेशन इज नॉट अलाउड. 6 7 अशा प्रकारे हे येते. आता जर सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहायचं असेल ए युनियन बी मध्ये काय येईल, इज अ कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट x बिलॉंग्स टू ए. x हा एकतर ए मधला असेल किंवा x इज बिलॉंग्स टू बी. म्हणजे ए युनियन बी यामध्ये कोणते एलिमेंट, तर असे x की जे एकतर सेट ए मधले असतील किंवा सेट बी मधले असतील. मला वाटते यासाठी आपण सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये सांगितलेलं आहे. आता यामध्ये याच्या सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये आपण काय सांगू शकतो, ए इंटरसेक्शन बी मध्ये काय येतील ऑल x सच दॅट एकतर x बिलॉंग्स टू ए अँड x बिलॉंग्स टू बी. x हा ए आणि बी या दोघांमध्ये येत असेल असेच सर्व एलिमेंट्स यामध्ये येतील असं या ठिकाणी आपण सांगणार. ज्याप्रमाणे यांच्या प्रॉपर्टी सांगितल्या तशाच युनियन ऑफ सेटच्या देखील आपण प्रॉपर्टी सांगू शकतो. आता यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये प्रॉपर्टीज नंबर फर्स्ट मध्ये मी ए युनियन बी जर केली, ए युनियन बी मध्ये काय आलं इथे 1 2 3 4 5 6 7 आणि बी युनियन ए जरी केलं तरी पण तेच येते. म्हणजे ए युनियन बी इक्वल्स टू काय येते, बी युनियन ए येते. पण आता इथे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या प्रॉपर्टी थोड्या चेंज आहेत. मग आता कोणकोणत्या प्रॉपर्टी, तर यांनी नेक्स्ट नंबर प्रॉपर्टी मध्ये पहा आपल्याला सांगितल्या. एक प्रॉपर्टी यांनी सांगितलेली आहे पहा, कोणती प्रॉपर्टी आहे, ए इज सबसेट ऑफ बी. समजा ए हा बी चा सबसेट असेल तर अशा वेळेस ए युनियन बी इक्वल टू काही आपल्याकडे इथे मोठा सेट म्हणजे कोणता, सेट बी. इथे काय होतं, इथे लहाना सेट होता. इथे लहाना का, कारण की कॉमन वाला. पण इथे काय सांगितलं, ए सबसेट ऑफ बी. सेट ए हा जर सेट बी चा सबसेट असेल तर ए युनियन बी म्हणजे कोण येईल, मोठा सेट. आता असं का, याचं एक्झाम्पल आपण हेच घेऊ, सेट ए आणि सेट बी. ठीक आहे. आता समजा मी दोघांची इंटरसेक्शन घ्यायच्या ऐवजी मी जर इथे युनियन जर घेतली. आता युनियन म्हणजे काय, दोघांमधले सर्व एलिमेंट म्हणजे कोणते, पहिले ए चे म्हणजे 1 2 3. सेट बी मधले कोणते 1 2 3 तर येणार नाहीत कारण की रिपीट झाले म्हणजे 4 5. मग आता 1 2 3 4 5 हे एलिमेंट कोणाचे आहेत, तर 1 2 3 4 5 हे बी चे आहेत. म्हणजे या ठिकाणी काय सांगणार, सेट ए हा जर सेट बी चा सबसेट असेल तर ए युनियन बी मध्ये हा मोठा सेट येईल, म्हणजे कोण, बी. आता जशी ही प्रॉपर्टी सांगितली तशी इथे ही पण प्रॉपर्टी आपण सांगणार. जर समजा ए युनियन बी इक्वल टू ए असेल, ए युनियन बी इक्वल टू काय आहे, ए, अशा वेळेस आपण म्हणणार की बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ सेट ए. ठीक आहे, असं या ठिकाणी आपण म्हणणार. आता नेक्स्ट नंबर प्रॉपर्टी कोणती आहे आपल्याकडे, प्रॉपर्टी नंबर 4. आता जसं इथे आपण सांगितलं की एखाद्या सेटचं त्याच सेट सोबत इंटरसेक्शन, तसंच एखाद्या सेटचं जर त्याच सेट सोबत जर आपण युनियन जर घेतली, त्याच्या कॉम्प्लिमेंट ऑफ सेट सोबत जर युनियन घेतली, सेट ए ची युनियन कोणासोबत, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट सोबत, तर इथे येणारा सेट तुमच्याकडे कोणता असेल, युनिव्हर्सल सेट असेल. म्हणजे इथे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे कोणता, की ज्यामध्ये ए चे एलिमेंट सोडून पण कोणामधले, यू मधले सर्व. मग आता हे यू मधले सर्व हे आणि ए चे, मग दोघांनी मिळून काय होईल, एक युनिव्हर्सल सेट तयार होईल. आता आपण जर
एखाद्या सेटचं युनियन हे जर आपण एम्प्टी सेट सोबत जर घेतलं, आता एम्प्टी सेट सोबत एकही एलिमेंट म्हणजे एम्प्टी सेट मध्ये एकही एलिमेंट येत नाही आणि म्हणून इथे आपण काय म्हणणार की सेट ए चं जर आपण एम्प्टी सेट सोबत जर युनियन घेतली तर तोच सेट येते. पण इंटरसेक्शन घेत असताना कोण येते? एम्प्टी सेट, कारण की यामध्ये एकही कॉमन एलिमेंट येत नाही, पण यामध्ये एकही एलिमेंट येत नाही म्हणून तोच सेट येते असं या ठिकाणी आपण सांगणार. आणि जर समजा मी एखाद्या सेटचं युनियन त्याच सेट सोबत जर घेतली तर तोच सेट येईल. ए युनियन ए इक्वल टू काय येते? ए. तसंच ही प्रॉपर्टी इथे आपली राहिली होती. इथे जर मी असं म्हटलं की ए इंटरसेक्शन ए, सेट ए चं त्याच सेट सोबत जर इंटरसेक्शन घेतलं तर काय येते? तोच सेट येते. अशा आपल्याकडे ऑपरेशन ऑन सेट्स हा यामध्ये एक टॉपिक आहे. ठीक आहे, अशा प्रमाणे आपल्याकडे हा एक टॉपिक आहे. आता नेक्स्ट नंबर टॉपिक यामधला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट म्हणजेच काय की त्या सेट मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत हे. म्हणजेच काय, जर समजा मी इथे म्हटलं लेट ए इज एनी फायनाइट सेट. एक आहे, एक कोणताही फायनाइट सेट आहे. देन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए इज डिनोटेड बाय, त्याला आपण कसं डिनोट करणार? n ऑफ a ने डिनोट करणार. इन ब्रॅकेट ए. म्हणजे ए जर कोणताही एखादा फायनाइट सेट असेल तर आपण नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए कशी लिहिणार? डिनोटेड बाय n ऑफ a. त्याला आपण n ऑफ a असं लिहू. म्हणजेच एक एक्झाम्पल मी सांगतो. समजा एक्झाम्पल ए मध्ये एलिमेंट घेतले मी 1 3 5 7 9. मग आता यामध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5. आणि म्हणून तुम्ही म्हणणार n ऑफ a इक्वल टू किती येईल आपल्याकडे? 5. तुम्ही एखादं वेगळं एक्झाम्पल जरी घेतलं, समजा मी सेट बी घेतलं. आता सेट बी मध्ये घेतो मी 3 5 7 11 13 असे मी एलिमेंट्स घेतले. 3 5 7 11 13 असं मी घेतलं. तर इथे सेट किंवा n ऑफ बी इक्वल टू काय राहील? 1 2 3 4 5. म्हणजे n ऑफ बी इक्वल टू 5. प्रत्येक वेळेस नंबरच घ्यावा असं काय नाही. समजा सेट ई इक्वल टू आपल्याकडे आहे ए ई आय ओ यू असं आपल्याकडे आहे. म्हणजे n ऑफ सी इक्वल टू किती? 1 2 3 4 5. म्हणजे n ऑफ सी इक्वल टू काय ते? 5. आता नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट हे कॅल्क्युलेट करताना किंवा घेत असताना आपल्याला एक फॉर्म्युला नेहमी व्हेरीफाय करावा लागते. आणि तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे n ऑफ a युनियन b इज इक्वल टू n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. म्हणजे येणाऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला जे काही एक्झाम्पल आहे त्यामध्ये बऱ्याच वेळ या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एकतर त्यांची युनियन किंवा इंटरसेक्शन हे काहीतरी कॅल्क्युलेट करावं लागते, किंवा बऱ्याच वेळ तुम्हाला असा क्वेश्चन येते की व्हेरीफाय दिस फॉर्म्युला फॉर द गिवन टू सेट्स. कोणते दोन सेट तुम्हाला देतील आणि त्या दोन सेटसाठी हा फॉर्म्युला व्हेरीफाय करा, असा यामध्ये आपल्याला क्वेश्चन असते. आता जर समजा हा फॉर्म्युला व्हेरीफाय करायचा आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ. सोपे यामध्ये आपण एक्झाम्पल्स किंवा सेट कन्सिडर करू, जेणेकरून हा फॉर्म्युला इथे आपल्याला व्हेरीफाय करून सांगता येईल. इथे आता मी एक सेट ए कन्सिडर करतो. या सेट ए मध्ये एलिमेंट्स घेतो मी समजा 1 2 3 4 5 असे एलिमेंट्स यामध्ये घेतले. एक सेट बी यामध्ये आपण कन्सिडर करू. सेट बी मध्ये एलिमेंट्स घेऊ आपण 3 4 5 6 7 असे एलिमेंट्स कन्सिडर करू. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? n ऑफ a n ऑफ b पहिले दोन्ही या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू. n ऑफ a मध्ये काय येईल आपल्याकडे? किती एलिमेंट्स येतील? 1 2 3 4 5 म्हणजे 5. n ऑफ b मध्ये किती येतील? तिथे आपण म्हणणार 1 2 3 4 5. ठीक आहे, मी पहिले घेतो आता याची युनियन. आता n ऑफ a युनियन b, a युनियन b मध्ये किती येतील? तर इथे आपण पाहिले यांच्या युनियन मध्ये पहिले आपण
ए युनियन बी आपण कॅल्क्युलेट करू हा. पहिले ए युनियन बी घेऊ, नंतर त्याच्यामध्ये येणारे नंबर ऑफ एलिमेंट्स. ए युनियन बी मध्ये काय येईल, हा ए मधले सर्व म्हणजे 1 2 3 4 5 आणि आता बी मधले सर्व 3 4 5 हे तर रिपीट झाले, लिहायचं काम नाही. 6 7 काय राहील 6 7. मग आता एन ऑफ ए युनियन बी यामध्ये काय होईल आपल्याकडे, किती आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एन ऑफ बी इक्वल टू ए युनियन बी इक्वल टू आपल्याकडे 7 एलिमेंट्स आहेत असं या ठिकाणी आपण सांगणार. आता आपल्याला नंतर काय घ्यायचं, यांचं इंटरसेक्शन. जर मी ए इंटरसेक्शन बी हे जर घेतलं, ए इंटरसेक्शन बी म्हणजे या दोघांमध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स कोणकोणते आहेत, 3 4 5 3 4 5 3 4 5. मग आपल्याकडे काय होईल, यांची येणारी संख्या एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती आहेत 1 2 3. आता तुम्हाला हा फॉर्म्युला व्हेरीफाय करायचा आहे ना, मग इथे आपण म्हणू याची पहिले एन ऑफ ए युनियन बी आपल्याकडे किती आहे, एन ऑफ ए युनियन बी आताच आपण घेतली किती आहे 7. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण हे सर्व घेऊ. नेक्स्ट नंबर मध्ये काय आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ही जर कॅल्क्युलेट केली, एन ऑफ ए 5, एन ऑफ बी किती आहे तो पण 5 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 3. आता 5 प्लस 5 10, 10 मायनस 3 किती येते 7. याला देऊ आपण 2 नंबर. मग आता आपण फ्रॉम 1 and 2 जर कन्सिडर केलं, फ्रॉम 1 and 2 1 and 2 पहा 7 7 राईट हँड साइड सेम म्हणजे लेफ्ट हँड साइड पण कशी राहील सेम राहणार. म्हणजे आपण म्हणणार एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असं आपल्याकडे येते. म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी काय झाला व्हेरीफाय झाला. यावरून आपण असं देखील सांगू शकतो की आपल्याकडे सेट ए आणि बी असे कोणतेही दोन जर सेट दिलेले असतील तर त्यांच्या युनियन आणि इंटरसेक्शन मध्ये या प्रकारचं रिलेशन असते. ठीक आहे.